बायकोचे दूध पिले तर चालतं का या विषयावर आज आपण सविस्तर आणि शैक्षणिक चर्चा करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला 1000 लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न साधा वाटतो, पण यामागे खूप कन्फ्युजन आहे. कारण या विषयावर क्लिअर आणि रिलायबल माहिती मिळणं कठीण आहे. लोक इंटरनेटवर सर्च करतात, वेगवेगळे व्हिडिओज बघतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगळीच माहिती मिळते. कुठे सांगितलं जातं की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, तर कुठे सांगितलं जातं की यात काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे लोक अधिकच कन्फ्यूज होतात. या कन्फ्युजनमुळे रिलेशनशिपमध्ये ऑकवर्डनेस तयार होऊ शकते. काही वेळा एक पार्टनर एखादी गोष्ट नॉर्मल समजतो, पण दुसऱ्याला त्याबद्दल हेजिटेशन वाटतं. पण हा विषय ओपनली डिस्कस केला जात नाही, त्यामुळे मनात डाऊट्स राहतात. आणि जेव्हा डाऊट्स क्लिअर होत नाहीत, तेव्हा मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात. म्हणूनच या विषयाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सिंपल आणि प्रॅक्टिकल ट्रूथ समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यास मदत करते. आता या विषयामागचं रिझन आणि ॲक्च्युअल ट्रूथ शांतपणे समजून घेऊया. ह्युमन बॉडी खूप इंटेलिजंट पद्धतीने काम करतं आणि प्रत्येक प्रोसेसचा एक स्पेसिफिक पर्पज असतो. बॉडीमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक बायोलॉजिकल कारण असतं आणि त्या गोष्टी ठराविक परिस्थितीसाठी डिझाईन केलेल्या असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट समजून घेताना तिचा ओरिजिनल पर्पज काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण या स्पेसिफिक टॉपिककडे पाहतो, तेव्हा सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही नॅचरल प्रोसेस मुख्यतः एका विशिष्ट गरजेसाठी तयार झालेली असते. म्हणजेच ती सर्वसाधारणपणे अडल्ट वापरासाठी इंटेंडेड नसते. पण इथेच कन्फ्युजन तयार होतो, कारण लोकांना वाटतं की जर एखादी गोष्ट नॅचरल आहे तर ती कोणत्याही परिस्थितीत सेफ असेल. पण रियालिटी थोडी वेगळी आहे. सायंटिफिक दृष्टीने पाहिलं तर एखादी गोष्ट हार्मफुल आहे की नाही हे अनेक फॅक्टर्सवर डिपेंड करतं. जसं की ओव्हरऑल हेल्थ, हायजीन, इंडिव्हिज्युअल कंडिशन्स आणि त्या परिस्थितीमध्ये घेतलेली काळजी. जर दोघंही हेल्दी असतील, कोणतेही इन्फेक्शन्स नसतील आणि बेसिक हायजीन मेंटेन केलं जात असेल, तर अनेक वेळा मोठा डायरेक्ट हेल्थ रिस्क दिसत नाही. म्हणूनच काही लोकांना वाटतं की यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लोक इग्नोर करतात, ती म्हणजे कंटेक्स्ट आणि आवश्यकता. एखादी गोष्ट टेक्निकली हार्मफुल नसली तरी ती आवश्यक आहे असं नाही. म्हणजेच ती न केल्याने काही नुकसान होत नाही आणि केल्याने काही विशेष अतिरिक्त फायदा मिळतोच असंही नाही. त्यामुळे ही गोष्ट गरजेची कॅटेगरीमध्ये येत नाही, ती फक्त पर्सनल चॉईसमध्ये येते. आता इथे इमोशनल आणि मेंटल ॲस्पेक्ट खूप महत्त्वाचा होतो. रिलेशनशिपमध्ये कोणतीही गोष्ट कम्फर्टेबल वाटणं खूप गरजेचं असतं. जर एखाद्या पार्टनरला एखादी गोष्ट मेंटली ॲक्सेप्ट होत नसेल, तर ती गोष्ट फोर्स करणं किंवा प्रेशर टाकणं रिलेशनशिपसाठी हार्मफुल ठरू शकतं. कारण फिजिकल कम्फर्टपेक्षा मेंटल कम्फर्ट जास्त महत्त्वाचा असतो. जेव्हा दोघंही मेंटली रिलॅक्स्ड असतात, तेव्हाच रिलेशनशिप हेल्दी राहतो. तसंच काही प्रॅक्टिकल गोष्टीसुद्धा दुर्लक्षित करता येत नाहीत. उदाहरणार्थ, जर कोणाला हेल्थ इश्यूज असतील, काही मेडिसिन्स चालू असतील किंवा हायजीन नीट मेंटेन होत नसेल, तर रिस्क वाढू शकतो. यामुळे काहीच होणार नाही असा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. अवेअरनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी या 2 गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या ठरतात. आणखी एक मोठा ट्रूथ म्हणजे इंटरनेटवर मिळणारी प्रत्येक माहिती बरोबर असतेच असं नाही. अनेकदा लोक इनकम्प्लीट नॉलेज शेअर करतात किंवा एक्झॅजरेशन करतात. त्यामुळे एखादी गोष्ट समजून घेताना बॅलन्स्ड आणि लॉजिकल विचार करणं खूप गरजेचं आहे. फिअर आणि ओव्हर कॉन्फिडन्स या दोन्ही टोकांपासून दूर राहणं हेच योग्य अप्रोच आहे. म्हणूनच या सगळ्या डिस्कशनचा सार असा आहे की ही गोष्ट कम्प्लिटली रॉंग किंवा कम्प्लिटली राईट अशा कॅटेगरीमध्ये बसत नाही. ती पूर्णपणे डिपेंड करते इंडिव्हिज्युअल सिच्युएशन, हेल्थ कंडिशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि कम्फर्टवर. जेव्हा तुम्ही या तिन्ही गोष्टी लक्षात घेता,
तेव्हाच तुम्हाला खरं आणि प्रॅक्टिकल ट्रूथ समजतो. आता या सगळ्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग सोल्युशन शांतपणे आणि प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेऊया. कोणताही सेन्सिटिव्ह किंवा पर्सनल टॉपिक असो, त्याकडे पाहण्याचा योग्य अप्रोच काय असावा हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वेळा लोक चुकीच्या माहितीमुळे किंवा इनकम्प्लीट नॉलेजमुळे चुकीचे निर्णय घेतात आणि त्याचा परिणाम रिलेशनशिपवर होतो. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन कम्युनिकेशन. रिलेशनशिपमध्ये क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मनात जे काही डाऊट्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही मनात ठेवले तर ते वाढत जातात आणि जेव्हा डाऊट्स वाढतात तेव्हा ते इनसेक्युरिटी आणि मिसअंडरस्टँडिंगमध्ये बदलतात. त्यामुळे शांतपणे प्रेशर न टाकता पार्टनरसोबत ओपनली बोलणं हा बेस्ट सोल्युशन आहे. जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा तुम्हाला फक्त तुमचं मत मांडायचं नसतं, तर समोरच्याचं मत ऐकणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ॲक्टिव्ह लिसनिंग हा एक खूप मोठा स्किल आहे जो रिलेशनशिप मजबूत करतो. जेव्हा दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ट्रस्ट आपोआप वाढतो. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट आणि म्युच्युअल कम्फर्ट. कोणतीही गोष्ट करायला हवी म्हणून केली गेली तर ती कधीच हेल्दी ठरत नाही. ती गोष्ट दोघांनाही खरंच कम्फर्टेबल वाटते म्हणून केली गेली पाहिजे. जर एकाला जरी हेजिटेशन असेल तर त्या फिलिंगला इग्नोर करणं चुकीचं आहे. रिस्पेक्ट म्हणजे फक्त शब्द नाही, तो ॲक्शनमध्ये दिसला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे बाउंड्रीज समजून घेणं. प्रत्येक व्यक्तीची कम्फर्ट झोन वेगळी असते. काही लोक काही गोष्टी सहज ॲक्सेप्ट करतात तर काहींना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आणि दोन्हीही कम्प्लिटली नॉर्मल आहेत. त्यामुळे कोणावरही प्रेशर टाकणं, कंपॅरिझन करणं किंवा फोर्स करणं हे रिलेशनशिपसाठी हार्मफुल ठरू शकतं. हेल्दी रिलेशनशिप म्हणजे जिथे दोघांच्या बाउंड्रीजला रेस्पेक्ट दिला जातो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ आणि हायजीन. कोणतीही गोष्ट करताना सेफ्टीला प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. बेसिक हायजीन मेंटेन करणं, स्वतःची आणि पार्टनरची हेल्थ कंडिशन लक्षात घेणं आणि गरज पडल्यास एक्सपर्ट ॲडवाईस घेणं या सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल अप्रोचचा भाग आहे. अवेअरनेस असणं म्हणजेच प्रोटेक्शन. पाचवी गोष्ट म्हणजे लॉजिकल थिंकिंग. आजच्या काळात इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे, पण त्यातील सगळी माहिती बरोबर असतेच असं नाही. काही माहिती एक्झॅजरेटेड असते, काही इनकम्प्लीट असते, तर काही कम्प्लिटली चुकीची असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट ब्लाइंडली बिलीव्ह करण्यापेक्षा थोडा विचार करून रिलायबल सोर्सेसकडून माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक डीप ट्रूथ समजून घेणं गरजेचं आहे. रिलेशनशिप स्ट्रॉंग बनवणाऱ्या गोष्टी या बाहेरून दिसणाऱ्या नसतात. त्या असतात ट्रस्ट, इमोशनल कनेक्शन, रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग. जेव्हा या 4 गोष्टी मजबूत असतात तेव्हा कोणतीही सिच्युएशन सहज हँडल करता येते. पण जर या गोष्टी कमजोर असतील तर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठ्या प्रॉब्लेममध्ये बदलतात. म्हणूनच कोणत्याही डिसिजनकडे पाहताना स्वतःला एक सिंपल प्रश्न विचारा. ही गोष्ट आपल्या रिलेशनशिपसाठी खरंच युजफुल आहे का? जर उत्तर क्लॅरिटी देत असेल तर पुढे जा, नाहीतर थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण मॅच्युअर डिसिजन म्हणजे तो जो विचारपूर्वक घेतला जातो. शेवटी लाईफमध्ये आणि रिलेशनशिपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर ते म्हणजे पीस ऑफ माइंड. जर एखादी गोष्ट तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करत असेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ती गोष्ट टाळणं हाच बेस्ट डिसिजन असतो. कारण हॅपीनेस आणि कम्फर्ट हे कोणत्याही एक्सपेरिमेंटपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. म्हणूनच स्वतःला समजा, पार्टनरला समजा आणि रिस्पेक्ट ठेवा. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, बाउंड्रीज रिस्पेक्ट करा आणि नेहमी रिस्पॉन्सिबल डिसिजन घ्या. हेच एक हेल्दी आणि स्ट्रॉंग रिलेशनशिपचं सिक्रेट आहे. जर तुम्हाला अशीच प्रॅक्टिकल, क्लिअर आणि सेफ माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला अजून चांगलं कॉन्टेंट बनवायला मदत करतो.